आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ बरवडे यांचा आज जन्मदिन आहे। भरभरून शुभेच्छा देण्यासाठी सर्व समाजातील प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। बंडूभाऊ, आजच्या दिनी जनतेला दोन शब्द काय सांगणार आपण? बिलकुल, सर्व जनतेचं स्नेह प्रेम असंच कायम राहावं आणि जनतेची सेवा करण्याची वारंवार नेहमी संधी मिळो। आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिवशंकर खेडेकर साहेब आहेत, आपल्या सोबत बालरोग तज्ञ आहेत। वेळात वेळ काढून बंडूभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी सर्व मंडळी आलेली आहे, पत्रकार मंडळी आहे, मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। काय सांगणार साहेब आजच्या दिनी बंडूभाऊंबद्दल दोन शब्द? आज आमचे मित्र बंडूभाऊ बरवडे यांचा वाढदिवस आहे। एक दिलदार असा माणूस आहे। राजकारणात असून पण जास्तीत जास्त वेळ समाजकारण आणि लोकांच्या सर्व दुःखांचं शंकेचं निरसन करण्याकरता 24 तास उपलब्ध असा आपला माणूस म्हणून बंडूभाऊ असं वाटतात। त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आई भवानी त्यांना उदंड निरोगी सुखी संपन्न असं आयुष्य देव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। बंडूभाऊ स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडघम वाचतायत। बालपण आपलं चिखली शहरामध्ये गेलेलं आहे आणि अत्यंत जवळून चिखली शहर आपण पाहिलेलं आहे। काय हवं असं वाटतं की चिखली शहरामध्ये काय चांगलं व्हावं, काय अपेक्षा आहे आपल्याला, काय सांगणार जनतेला? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं आहे की आपण जर चिखली शहराचा आजची जर परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी या शहरामध्ये राज्य केलं तो पाहिजे तसा विकास या शहराच्या प्रति शहरामध्ये झालेला नाही। हे शहर ज्याला खऱ्या अर्थानं मनापासून आपलंसं वाटतं, ज्या शहराला ज्यांना आपलेसं केलेलं आहे मनापासून, अशी लोक या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसली पाहिजे। खास करून तरुणांना संधी सर्व मतदार राजांनी यावेळेस दिली पाहिजे अशी आग्रहाची विनंती सर्व मतदार राजांना आहे। अनुभवी, सुशिक्षित आणि खास करून तरुणांच्या हाती हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जी डोर आहे ती द्यावी अशी विनंती या मतदार राजाला आपल्या माध्यमातून करतो। काय तयारी आहे आपल्या पक्षाची नगरपालिकेच्या संदर्भात? पक्षाची तयारी आहे। नगरपालिकेमध्ये शक्यतो युतीमध्ये आम्ही लढू आणि स्वतंत्र जरी लढलो तरी एक निर्णायक टप्प्यातले उमेदवार आम्ही उभे करू।